आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आली आहे। कारण आता 7व्या हप्त्याचे 2100 रुपये आणि 8व्या हप्त्याचे 2100 रुपये असे टोटल 4200 रुपये तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी मिळणार असल्याची मोठी घोषणा आता मुख्यमंत्र्यांनी केली आहे। ज्यामुळे महिला आता प्रचंड खुश झाल्या आहेत। महिलांना आता 7वा आणि 8वा हप्ता एकत्र देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। येणाऱ्या संक्रांतीला सर्व लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे एकत्र पैसे दिले जाणार आहेत। ते म्हणजे जानेवारीचा 7वा हप्ता आणि फेब्रुवारीचा 8वा हप्ता असे टोटल 2100 + 2100 आता तुम्हाला टोटल 4200 रुपये एकदाच संक्रांतीच्या दिवशी तुमच्या खात्यावर मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तसेच संक्रांतीच्या दिवशीच तुम्हाला अर्ज सुटणार आहेत आणि तुम्हाला मोफत घर सुद्धा देणार असल्याची मोठी घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। परंतु 2025 मध्ये काही बदल पण आता करण्यात आले आहेत। अनेक लाडक्या बहिणींना आता इथून पुढे हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला 4 कामे करायची आहेत, तरच तुम्हाला इथून पुढे वर्षभर हप्ता मिळत राहणार आहे। तशा प्रकारची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। लाडक्या बहिणीकडून आता 7 नवीन कागदपत्रे मागवली आहेत आणि ते दिले तरच इथून पुढचे पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत। मग ती 7 नवीन कागदपत्रे आता कोणती असणार आहेत बघा। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता 2 महिन्यांचे पैसे जे काय असेल ते 4200 रुपये तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहेत। तसेच तुम्हाला घर सुद्धा मोफत मिळणार आहे आणि तुम्हाला 7 नवीन कागदपत्रे पण द्यायला सांगितलेत। त्यामुळे लक्ष देऊन बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नवीन वर्ष सुरू झाले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा मोठा निर्णय आता घेतला आहे। आता तुम्हाला संक्रांतीला 4200 रुपये दिले जाणार आहेत, परंतु तुमच्याकडून ही नवीन 7 कागदपत्रे आता मागवली आहेत। ज्या लाडक्या बहिणी या कागदपत्रे देतील त्यांनाच इथून पुढे पैसे मिळणार असेही मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता ही 7 कागदपत्रे द्यावीच लागणार आहेत। कोणती असणार आहेत मग ही नवीन 7 कागदपत्रे? सर्व लाडक्या बहिणींनी काळजीपूर्वक बघा। लाडक्या बहिणींनो, डिसेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला म्हणजे 1500 रुपये तुम्हाला आता डिसेंबरच्या हप्त्याचे मिळाले, 6वा हप्ता तुम्हाला मिळाला आहे, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। ती म्हणजे तुम्हाला आता 2100 नाही तर 2 महिन्याचे एकत्रित असे 2100 + 2100 असे टोटल 4200 रुपये तुम्हाला संक्रांतीला दिले जाणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी या 7 कागदपत्रे देतील त्यांनाच हा नवीन वर्षापासूनचा हप्ता दिला जाणार आहे। मग आता तुम्हाला पण एकदम 4200 रुपये जर पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यामध्ये तुम्हाला 7 कागदपत्रे सांगणार आहे, ते देणे बंधनकारक आहे, तरच तुम्हाला नवीन वर्षामध्ये जे काय असेल ते तुम्हाला पुढील हप्ते येणार आहेत। ही 7 कागदपत्र मागवण्याचे कारण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, मागच्या वेळी 2024 मध्ये हे जे घडलं होतं, एकाने 30 अर्ज भरून लाडक्या बहिणीचे पैसे घेतले होते। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन 7 कागदपत्र मागवलेत आणि ते देणं तुमच्यासाठी बंधनकारक केलं आहे। कालच झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। ते म्हणाले, आपल्या सगळ्या जणींना, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या आहेत। त्यांनी म्हणाले की आता संक्रांतीच्या मुहूर्तावर 2,34,00,000 महिलांना एकदम 2 महिन्याचे आम्ही पैसे देणार आहोत। म्हणजे आता एकदम 4200 रुपये महिलाच्या बँकेमध्ये टाकणार आहोत, ते पण संक्रांतीच्या दिवशीच त्या मुहूर्तावर टाकणार आहे। परंतु मुख्यमंत्री यामध्ये असे पण म्हणाले की नुकतेच ठरलेले 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेचे एकदम एकाने 30 अर्ज भरून पैसे घेतले होते, तर हा गैरप्रकार टाळण्यासाठी आम्ही नवीन 7 कागदपत्र देण्यास घोषित करतो। म्हणजे नवीन 7 कागदपत्रे देणे बंधनकारक केले आहे। त्यामुळे तुम्हाला जर 4200 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला हे 7 कागदपत्र आता द्यावी लागणार आहेत आणि तुम्हाला मोफत घर घेण्यासाठी, तुम्हाला जर पाहिजे असेल मोफत घर, पण संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला मोफत घर देण्याची जी काय असेल ती अंमलबजावणी होणार आहे, तर ते पण पाहिजे असेल तर लक्षपूर्वक बघा। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला टोटल 9000 रुपये आले असतील। म्हणजे दिवाळीच्या वेळेला 7500 आणि आता 1500 असे तुम्हाला 9000 रुपये टोटल आले असतील। तुम्ही आता जानेवारीच्या 7व्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी दिलासादायक देणारी बातमी आता सांगितली आहे। ते म्हणजे आता संक्रांतीला डायरेक्ट डबल गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे। ते म्हणजे तुम्हाला आता टोटल 2100 + 2100 रुपये म्हणजे टोटल 4200 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत।
त्यामुळे लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला लॉटरीच लागणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा कोणती 7 कागदपत्रे मागवली आहेत, कारण तुम्हाला ही 7 कागदपत्रे दिल्याशिवाय तुम्हाला नवीन वर्षाचा एकही हप्ता येणार नाही। बघा, मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत 7 कागदपत्रांची नावे सांगितलीत। ती 7 कागदपत्रे कोणती आहेत लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणीसाठी 2025 चे सर्वात मोठे गिफ्ट पण आले आहे, ते म्हणजे आता तुम्हाला संक्रांतीला 13 लाख घरे सर्व बहिणींसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। त्याचे अर्ज पण आजपासून सुरू झाले आहेत। त्याचा लाभ फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल तरच तुम्हाला हा मोफत घराचा लाभ मिळणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मग यासाठी कोणत्या बहिणी पात्र ठरणार आहेत, यासाठी कोणत्या अटी ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी नवीन वर्षात तुम्हाला हप्ता पाहिजे असेल, व्यवस्थित हप्ता यावा असं वाटत असेल तर ही 7 नवीन कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत। कोणती असणार आहेत लक्षपूर्वक बघा। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। तुम्हाला 7वा आणि 8वा हप्ता एकत्र येणार आहे। टोटल तुम्हाला 4200 रुपये संक्रांतीच्या दिवशी तुमच्या खात्यात येणार आहेत। तसेच तुम्हाला एक मोफत घर सुद्धा मिळणार आहे। अशी मोठी 2 गिफ्ट तुम्हाला आता संक्रांतीच्या दिवशी दिले जाणार आहेत। परंतु आता तुम्हाला नवीन वर्षामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आले आहेत। ते म्हणजे आता तुमच्याकडून 7 कागदपत्रे मागवले आहेत, ते तुम्हाला द्यावीच लागणार आहेत, तरच तुम्हाला हे 4200 रुपये दिले जाणार आहेत। नवीन वर्षात हा सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे। गैरप्रकार टाळण्यासाठी हा करण्यात आलेला मोठा काय असेल ते तुम्हाला बदल करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षाची सर्वात मोठी भेट पण दिली आहे, ती म्हणजे आता सरसकट लाडक्या बहिणींना एक मोफत घर मिळणार आहे। याचे अर्ज पण आजपासून सुरू झाले आहेत। तुम्ही जर अर्ज भरले नसतील तर लवकरात लवकर याचे अर्ज भरून घ्या। याची अंतिम तारीख फक्त आता 10 दिवसच बाकी राहिले आहे। त्यामुळे तुम्हाला जर 4200 रुपये संक्रांतीला पाहिजे असतील तर हे 7 कागदपत्रे नक्की द्या। आणि मोफत घर जर पाहिजे असेल तर याची पात्रता आणि अटी कोणकोणत्या आहेत लक्ष देऊन बघा। हे घर मोफत मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणती प्रोसेस करावी लागणार आहे लाडक्या बहिणींनो, पुढील 2 ते 3 मिनिटे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। लाडक्या बहिणींनो, सर्वांनी इकडे लक्ष द्या की तुम्हाला आता डिसेंबरचा हप्ता संपत आला। तुम्हाला माहित असेल डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये तुम्हाला संपत आल्यावर मिळाला। लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी निवडणूक असल्यामुळे वेळ लागल्याने सर्वच लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या। हे ओळखून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बहिणींना, ज्या सर्व लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी संक्रांतीला एकदम 2 महिन्यांचे एकत्र 4200 रुपये देण्याचे आता घोषित केले आहे। मग आता तुम्हाला यासाठी 7 कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। मग बघा कोणती असणार आहे ती 7 कागदपत्रे आणि एक मोठे गिफ्ट म्हणजे तुम्हाला मोफत घर कसं मिळणार आहे बघा। बघा आता लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन बघा। बघा आता प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये लाडक्या बहिणींसाठी विशेष त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये पूर्वीच्या 13 अटी होत्या, त्यातल्या 3 अटी लाडक्या बहिणींसाठी आता शिथिल करण्यात आलेल्या आहेत। जसे की पूर्वी मोबाईल घरामध्ये असला किंवा फ्रीज असला किंवा मोटरसायकल जरी असली तर घरकुल मिळायचं नाही, तर ती आता सर्व अटी काढून टाकल्या आहेत। तसेच ज्या महिलांचं उत्पन्न महिन्याला 10,000 रुपयाच्या वर होतं त्यांना घर मिळत नव्हते, पण त्या सर्व अटी आता काढून टाकल्या आहेत। तुम्हाला आता 5 एकरच्या वरची जमीन असली तरी देखील तुम्हाला आता या लाडक्या बहिणींसाठी जे घरकुल मंजूर झालं आहे ते सर्व लाडक्या बहिणींना हे घर आता तुम्हाला मिळणार आहे। मग बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 7 कागदपत्रे कोणती द्यावी लागणार आहेत बघा सांगतो। ते पहिलं कागदपत्र म्हणजे तुम्हाला 7/12 उतारा। बघा तुम्हाला जमिनीचा 7/12 उतारा तुम्हाला द्यावा लागणार आहे। जर तुम्ही श्रीमंत असाल, तुमची जर जमीन जर जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। दुसरं कागदपत्र म्हणजे ग्रामपंचायत, म्हणजे तुमच्या गावातील ग्रामपंचायत असेल त्याचा उतारा किंवा ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंद वहीतील उतारा तुम्हाला द्यावा लागणार आहे। तिसरं कागदपत्र म्हणजे मालमत्ता प्रमाणपत्र। तुमची मालमत्ता जर जास्त असेल तर सरकारला तसं तुम्ही सावकार असाल असं आढळून आलं तर तुम्हाला इथून पुढे लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही। कारण जर तुम्ही श्रीमंत असाल तर लाडकी बहिणीचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही, कारण त्यामध्ये तसं नमूद केलं आहे की गोरगरीब जनतेसाठी, गोरगरीब लाडक्या बहिणींसाठी हे सरकार पैसे देत आहे। तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्हाला मिळणार नाही। चौथं कागदपत्र म्हणजे जातीचं प्रमाणपत्र। तुमची जी जात कोणती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं आहे। पाचवं म्हणजे रेशन कार्ड। इथे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे रेशन कार्ड। ज्या लाडक्या बहिणींनी आता ई-KYC केलेली नाही त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर तुमचं ई-KYC करायचं आहे।
त्यानंतर 6वा हप्ता म्हणजे 6वा जे काय असेल ते कागदपत्र, तुम्हाला आधार कार्ड तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि 7वं म्हणजे निवडणूक ओळखपत्र तुम्हाला हे द्यावेच लागणार आहे। आधार कार्ड आणि रेशन कार्डाची EKYC करणं तुमच्यासाठी बंधनकारक आहे। ते केल्यावरच तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। संक्रांतीला तुम्हाला टोटल 2100 + 2100 42 रुपये देणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पाहिजे असतील तर सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा।